नमस्कार. आज आपण गोष्ट करणार आहोत एका अशा महान योद्ध्याची ज्यांनी विखुरलेल्या लोकांना एकत्र आणलं आणि एक असं स्वप्न खरं करून दाखवलं जे त्या काळी जवळजवळ अशक्यच वाटत होतं. हो, आपण बोलतोय स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. खरं तर हा एकच प्रश्न महाराजांच्या संपूर्ण आयुष्याचं सार सांगून जातो. चला तर मग आपण त्यांच्या याच अविश्वसनीय प्रवासातून या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. तर स्वराज्य हे सुरुवातीला फक्त एक स्वप्न होतं. आणि साधं स्वप्न नाही, तर त्या काळातली परिस्थिती बघता हे एक जवळजवळ अशक्य वाटणारं स्वप्न होतं. पण मग हे स्वराज्य म्हणजे नेमकं काय? बघा, एकदम सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर आपल्या लोकांसाठी आपलं राज्य. एक असं शासन जे न्याय, धर्म आणि स्वातंत्र्याच्या पायावर उभं असेल. आणि याच एका संकल्पनेनं महाराजांना आयुष्यभर प्रेरणा दिली. पण प्रश्न असा आहे की स्वराज्याची गरजच का होती? बघा, त्या काळात परिस्थिती खूपच बिकट होती. एकीकडे आदिलशाही, दुसरीकडे मुघल. त्यांच्या जुलमी राजवटीखाली सामान्य जनता अक्षरशः भरडली जात होती. लोकांवर जबरदस्तीने कर लादले जात होते. सगळीकडे अन्याय आणि अत्याचार माजला होता. आणि आपल्याच भूमीत लोकांना स्वातंत्र्याचा कणही मिळत नव्हता. आणि हे इथेच थांबत नाही. सामाजिक परिस्थिती तर याहूनही वाईट होती. धार्मिक असहिष्णुता तर अगदी शिगेला पोचली होती. मंदिरांची तोडफोड होत होती. स्त्रिया आणि दुर्बल लोक अजिबात सुरक्षित नव्हते. प्रशासनात तर भ्रष्टाचार इतका बोखाळला होता की लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वासच उडून गेला होता. आणि या सगळ्यात लोकांचा स्वाभिमान कुठेतरी हरून गेला होता. तर मग अशा या अंधारलेल्या परिस्थितीत एका महान योद्ध्याची जडणघडण नेमकी कशी झाली? काय होतं त्यामागे? शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेल्या शिवाजी महाराजांच्या आयुष्याला जर कोणी घडवलं असेल तर त्या होत्या त्यांच्या आई राजमाता जिजाबाई. त्यांच्या आयुष्यात जिजाबाईंचं स्थान सगळ्यात महत्त्वाचं होतं. जिजाबाईंनी त्यांना फक्त रामायण आणि महाभारतातल्या शौर्याच्या गोष्टीच नाही सांगितल्या, तर त्या कथांमधून न्याय, धैर्य आणि धर्माचे संस्कार त्यांच्यावर केले. स्वराज्याचं ते पहिलं बीज, होय, ते बीज महाराजांच्या मनात खुद्द जिजाबाईंनीच पेरलं होतं. आणि स्वाभिमानाची भावना तर त्यांच्यात अगदी खोलवर रुजवली होती. आणि लहानपणी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये ते जे युद्धाचे खेळ खेळायचे ना, तेच खेळ पुढे जाऊन त्यांच्या प्रसिद्ध गनिमी काव्याचा पाया बनले. हो, तीच गुरिल्ला युद्धनीती. म्हणजे काय, तर आपल्या भूमीचा फायदा घ्यायचा, कमीत कमी सैनिकांसोबत शत्रूवर अचानक हल्ला करायचा आणि परत गायब व्हायचं. यात ते तरबेज होते. चला, आता बघूया की हे अशक्य वाटणारं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी महाराजांनी नेमकी काय योजना आखली होती? कशी झाली स्वराज्याची स्थापना? त्यांची योजना अगदी स्पष्ट होती. एक चतुसूत्री होती ती. पहिलं पाऊल, स्वराज्याचा मजबूत पाया घालण्यासाठी किल्ले ताब्यात घ्यायचे. दुसरं, तिथल्या स्थानिक लोकांना म्हणजे आपल्या मावळ्यांना सोबत घ्यायचं. तिसरं, मोठ्या सैन्याला हरवण्यासाठी गनिमी काव्याचा वापर करायचा. आणि चौथं, सगळ्यात महत्त्वाचं, एक न्याय देणारं आणि कार्यक्षम प्रशासन उभं करायचं. विचार करा, किती जबरदस्त प्लॅनिंग आणि दूरदृष्टी होती ही. आणि या भव्य योजनेची पहिली यशस्वी पायरी ठरली ती म्हणजे तोरणा किल्ल्यावर मिळवलेला विजय. ह्याच विजयाने असं म्हणायला हरकत नाही की स्वराज्याच्या भव्य इमारतीचा पाया घातला गेला. पण अर्थातच हा प्रवास काही फुलांच्या पायगड्यांवरून नव्हता. महाराजांना अनेक मोठ्या आणि शक्तिशाली आव्हानांना तोंड द्यावं लागलं. ही लढाई खरं तर खूपच विषम होती. तुम्हीच बघा, एका बाजूला आदिलशाहीचं अवाढव्य सैन्य, त्यांच्याकडे साधनसामग्रीची काहीच कमी नाही. आणि दुसऱ्या बाजूला महाराजांची एक छोटी पण अतिशय वेगवान फौज. त्यामुळे ही लढाई फक्त ताकदीची नव्हतीच, ही लढाई होती बुद्धीची आणि धैर्याची. आणि याच बुद्धीचं आणि धैर्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे प्रतापगडावरची अफजलखानाची भेट. त्या एका प्रसंगात महाराजांनी फक्त शौर्य नाही दाखवलं, तर अचूक रणनीती आणि जबरदस्त दूरदृष्टीच्या जोरावर एका बलाढ्य शत्रूला पराभवाची धूळ चारली. पण त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि धैर्याची खरी कसोटी लागली ती आग्र्याहून सुटकेच्या वेळी. विचार करा, ही कोणतीही मैदानावरची लढाई नव्हती, तरीही हाच त्यांचा सगळ्यात मोठा स्ट्रॅटेजिक म्हणजे धोरणात्मक विजय मानला जातो. या एका घटनेनं औरंगजेबालाही धक्का दिला आणि महाराजांच्या चातुर्याची कीर्ती सगळीकडे पसरली. महाराज म्हणजे फक्त एक महान योद्धेच नव्हते, ते एक अत्यंत कुशल प्रशासक आणि दूरदृष्टी असलेले राष्ट्रनिर्माते सुद्धा होते. चला, आता त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या याच पैलूवर थोडा प्रकाश टाकूया. 6 जून 1674
रायगडावर झालेला तो राज्याभिषेक सोहळा, तो फक्त एक कार्यक्रम नव्हता. ती होती एका स्वतंत्र आणि सार्वभौम हिंदवी स्वराज्याची अधिकृत घोषणा. त्या दिवशी ते स्वप्न खऱ्या अर्थाने साकार झालं होतं. पण महाराजांनाही चांगलं माहीत होतं की राज्य जिंकणं जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच ते चांगल्या प्रकारे चालवणंही महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच त्यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. म्हणजे काय, तर 8 प्रमुख मंत्र्यांची एक परिषद. यात पंतप्रधान होते, अर्थमंत्री होते, परराष्ट्रमंत्री, सरसेनापती असे सगळे होते. प्रत्येकाचं काम ठरलेलं होतं, जबाबदारी निश्चित होती. विचार करा, त्या काळात सत्तेचं इतकं नियोजनबद्ध विकेंद्रीकरण करणारी ही किती पुढारलेली व्यवस्था होती. आणि त्यांच्या शासनाचे काही आधारस्तंभ होते, जे आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. जसं की राज्यातल्या सगळ्या नागरिकांना समान न्याय मिळावा, शेतकऱ्यांवर कोणताही अन्यायकारक कर लावला जाऊ नये, सैन्यामध्ये कडक शिस्त असावी आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्त्रियांना नेहमी आदर आणि सुरक्षितता मिळावी. इतकंच काय, तर आपल्या समुद्र किनाऱ्यांचं रक्षण करण्यासाठी त्यांनी एक शक्तिशाली आरमारसुद्धा उभं केलं होतं. आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्याचं सार कदाचित या एकाच विचारात आहे की जर आपला निश्चय पक्का असेल तर जगात कोणताच अडथळा मोठा नसतो. त्यांचं जीवन हेच तर आपल्याला शिकवतं की प्रचंड धैर्य, अचूक बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टी असली तर अशक्य वाटणारं स्वप्नही आपण प्रत्यक्षात आणू शकतो.